ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। अकोल्याच्या ह्या आपल्या समितीने तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज त्यांनी हे युवा शिबिर ठरवलेलं आहे। परीक्षा सुरू असल्यामुळे जास्त विद्यार्थी येऊ शकले नाही, तरी पण तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्ही वेळ काढून यासाठी आलेला आहात आणि ह्या संधीचा उपयोग करून घेतला आहे। आपण बघू की स्वामीजींना कशा प्रकारचे युवक आणि युवती हवे होते। स्वामीजी म्हणायचे की माझा आजच्या तरुण पिढीवर खूप विश्वास आहे आणि त्यांच्यामधूनच माझे भविष्यातले कार्यकर्ते निर्माण होणार आहे। स्वामीजींचा संदेश, स्वामीजी म्हणजे विवेकानंद, हा युवकांसाठी आहे, कारण ते चिरयुवक होते। 40च्या आतच त्यांनी शरीर सोडलेलं होतं तेव्हा, आणि त्यांनी दिलेले संदेश युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे। म्हणून त्यांचा जन्म आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो 12 जानेवारी। आता युवकांसाठी आदर्श स्वामीजी आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस युवक दिवस म्हणून साजरा करतो, तेव्हा युवकांना त्याबद्दल माहिती असणं फार आवश्यक आहे। कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये काही शिकायला मिळत नाही आणि जर आपलं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर इथे आपल्या जीवनामध्ये कुठेतरी बॅलन्स पाहिजे, संतुलन पाहिजे। आपण नुसतं भौतिक जगाच्या मागे धावत राहिलो आणि आपली जी मूल्य पद्धत आहे, मूल्य शिक्षण आहे, आपली संस्कृती आहे, त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण इतर देशांसारखे भौतिकवादी होऊन जाऊ। पण भारताची विशेषता काय आहे? भारताची विशेषता आहे अध्यात्म आणि धर्म। याला आपण खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, त्यामुळेच आजही भारत जिवंत आहे। जरी आपल्यावर 1000 वर्षापर्यंत इतर देशांच्या परकीयांचं राज्य होतं, त्यांनी आक्रमण करून भारत जिंकलेला होता, कारण त्यावेळेस भारत एवढा श्रीमंत होता, सोने की चिडिया, की सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे केंद्रित झालं की भारताजवळ एवढी संपत्ती आहे आणि ती लुटण्यासाठी ते लोक आलेले होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केले की सनातन धर्म पूर्णपणे नष्ट करून टाकण्याचा, पण ते त्यांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे भारत जिवंत राहिला। सगळे आघात सोसले तरी आपण आपला धर्म टिकवून ठेवला आणि म्हणूनच आज आपण जिवंत आहोत। कारण या अध्यात्माची शिकवण जगाला देण्यासाठीच हिंदू धर्म किंवा सनातन धर्म हा टिकून राहिलेला आहे। कारण आपला तो आदर्श आहे आणि तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे आणि तोच आदर्श आपल्याला जगाला द्यायचा आहे। स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही पाश्चात्य देशांकडून विज्ञान आणि तंत्रज्ञान शिका, पण मात्र तुमचा धर्म, तुमची संस्कृती मात्र सोडू नका। जर तुम्ही हे सगळं सोडून दिलं आणि त्यांचंच अनुसरण करायला लागले तर तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही। पण आपण जेव्हा सनातन म्हणतो तेव्हा सनातन धर्माचा कधी विनाश होत नसतो। स्वामीजी म्हणायचे की माय इंडिया, इंडिया इटर्नल, माझा भारत अमर भारत। म्हणजे भारत कसा आहे? अमर आहे, त्याचा कधी विनाश होणं शक्य नाही, कारण भारत आहे म्हणूनच जग आहे आणि भारताला जगाला वाचवावं लागणार आहे। भारतामधूनच अध्यात्म जाणार आहे। म्हणून स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले आणि सगळ्या जगाला त्यांनी प्रभावित केलं। त्यापूर्वी लोकांना वाटायचं की हिंदू धर्म म्हणजे काय, एक रानटी लोकांचा धर्म आहे, दगडधोंड्याची पूजा करतात, त्यांच्याकडे काही संस्कृती वगैरे नाही, त्यांना आपण जाऊन आपला धर्म शिकवला पाहिजे, त्यांना सभ्य केलं पाहिजे। पण विवेकानंदाने जाऊन जेव्हा सांगितलं की खरा हिंदू धर्म काय आहे, तेव्हा त्या लोकांना कळलं की हिंदू धर्माची तत्त्व किती उच्च आहेत आणि सार्वजनीन आहेत, सगळ्यांसाठी उपयोगी आहेत।
तेव्हा त्यांना कळलं की हिंदू धर्म म्हणजे काही साधारण नाही. इतर धर्म निर्माण होण्यापूर्वी अनेक हजार वर्षापूर्वी सनातन धर्म भारतामध्ये होताच आणि हाच एकमात्र धर्म होता. बाकी धर्म आता 2000 वर्षापूर्वी आले, पण त्याच्यापूर्वीही रामायण महाभारत आपण बघतो. म्हणजे सनातन धर्म त्याच्यापूर्वी पण होता, पण पूर्वी ते येण्यापूर्वी एक हिंदुइझम होता आणि त्यानंतर भगवान बुद्ध आल्यानंतर त्यांनी बुद्धिझम सुरू केला. हे 2 भारतीय धर्म आहे आणि बाकी मग सगळे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा भगवान बुद्धसुद्धा एक अवतारच होते, ते पण भारतीय होते. त्यांचा जन्म भारतामध्ये झालेला होता आणि त्यांनी जो काही धर्म सांगितला तो सनातन धर्मच सांगितला. त्यांनी असं नवीन काही त्यांचं सांगितलं नाही, फक्त आधुनिक पद्धतीमध्ये तो मांडला. कारण त्यापूर्वी लोक जास्त कर्मकांड, होम, यज्ञ, पूजा यामध्येच व्यस्त होते आणि त्यामुळे जातीभेद सगळे होते त्यावेळेस आपल्या देशामध्ये. त्यामुळे देशाची प्रगती आणि इतर जातींच्या लोकांना तेवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं. जे काही मुठभर लोकांच्या हातीच हा धर्म केंद्रित झालेला होता की इतरांना काहीही वेद वाचण्याचा अधिकार नाही किंवा शास्त्र वाचण्याचा अधिकार नाही. फक्त एका ठराविक जातीच्याच हाती तो धर्म होता. पण नंतर स्वामीजी आल्यानंतर सगळ्यांसाठीच ते ओपन केलं. पहिले विदेशी म्हणजे काय म्लेच्छे आहे, त्यांना आपण हे शिकवू नये, विदेशात जाऊ नये, अशा कितीतरी अंधश्रद्धा होत्या, पण त्या सगळ्या स्वामीजींनी दूर केल्या. आणि आज आपण जे बघतो की युवकांमध्ये हळूहळू नास्तिकता येत आहे, पाश्चात्य संस्कृतीबद्दल आकर्षण वाटत आहे. म्हणजे आपलं सगळं काही वाईट आणि त्यांचं सगळं काही चांगलं, अशा प्रकारे जे एक प्रकारे आपली मनोवृत्ती झालेली आहे. अरे देवाला कशाला मानायचं, आपण देव तर बघू शकत नाही, कशाला विश्वास ठेवायचा. आता आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं की देव आहे आणि त्याला आम्ही बघितलेलं आहे, पण आपण त्यांच्या शब्दावर कधी कधी संशय घेतो आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या जुन्या गोष्टी चांगल्या नाही म्हणून त्यांना सोडून देतो. पण त्या सोडून दिल्यामुळे काही आपण प्रगती करून घेऊ शकत नाही. जर आपल्या जीवनामध्ये काही मूल्यच नसेल तर मग आपल्यामध्ये आणि इतर पशुपक्षीमध्ये फरक काय? कारण आपण विचार करू शकतो, आपण चांगलं वाईट ठरवू शकतो आणि तेव्हा आपण एक चांगला मनुष्य होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण उन्नती करून घेतो, प्रगती करून घेतो. ही प्रगती करून घेण्याची संधी तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये दिसणार नाही. तुम्ही पैसे खूप कमवाल, खूप श्रीमंत व्हाल, एखादा डॉक्टर व्हाल, पण जर तुमच्याकडे हृदय नसेल तर तुम्ही त्या गरीब रुग्णांचं शोषण कराल. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून कसे जास्तीत जास्त पैसे काढता येईल हा प्रयत्न कराल. आणि आज सगळं तेच होत आहे. म्हणजे जर जीवनामध्ये मूल्य नसेल तर काय होऊ शकते, मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपण बघत आहोत समाजामध्ये. आधी काय होत आहे, सगळीकडे भेसळ, औषधामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, खाद्यपदार्थामध्ये भेसळ. आता हे सगळं भेसळचं अन्न खाऊन मनुष्य किती दिवस जगणार आहे? कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कशामुळे? कारण शुद्ध आहारच जर आपल्याला मिळाला नाही आणि असं आपण विषच जर खात राहिलो तर शेवटी त्याचा आरोग्यावर परिणाम होणारच. तर हे सगळं जे होत आहे हे होण्याचे कारण म्हणजे आपल्याला योग्य शिक्षण मिळालेलं नाही. जर योग्य प्रकारे शिक्षण मिळालं असतं तर इथे आपण असं केलंच नसतं आणि आपल्या बांधवांचे गळे कापलेच नसते. पण मनुष्य काय स्वार्थी झालेला आहे, तो स्वतःचाच विचार करतो, बाकी इतरांचा कोणाचाही विचार करत नाही. तर इथे स्वामीजींना तरुण तर पाहिजे होते, पण त्यांच्यामध्ये काही मूल्यसुद्धा त्यांना अपेक्षित होते. ते म्हणायचे की पाश्चात्य विज्ञान तंत्रज्ञान घ्या, पण तुमचा वेदांत सोडू नका, तुमचा धर्म सोडू नका, त्याचं पण आचरण करा. त्यावेळेस कितीतरी लोक विदेशात गेले. बाबासाहेब आंबेडकर गेले, लोकमान्य टिळक गेले, सुभाषचंद्र बोस गेले, गांधीजी गेले. हे सगळे वकील बॅरिस्टरहून भारतामध्ये परत आले. आता बघा, ह्या लोकांनी खूप पैसा कमावू शकले असते. स्वामीजी पण अमेरिकेत राहून खूप पैसे कमावू शकले असते, कारण खूप बुद्धिमान होते.
हे सगळे वकील बॅरिस्टरसुद्धा बाहेर देशात राहून खूप पैसे कमावू शकले असते, पण ते शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आले कारण त्यांना भारत मातेची सेवा करायची होती. अब्दुल कलाम एक मोठे वैज्ञानिक होते आणि त्यांना विदेशामध्ये कितीतरी डिमांड होती आणि खूप पैसे कमावू शकले असते, पण ते म्हणाले की नाही, मला विदेशात जाऊन इतर देशांना मोठं करायचं नाही, मला जे काही करायचं आहे ते भारतासाठी करायचं आहे. आणि त्यांनी, आपल्याला माहीत आहे की मिसाईल तयार केल्या, मिसाईल मॅन म्हणतात त्यांना. म्हणजे भारताची किती महान प्रगती वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांनी केली, कारण ते गेले नाही. त्यांना जे काही करायचं होतं ते भारताला महान करण्यासाठी करायचं होतं आणि ते त्यांनी केलं. पैशाच्या लोभामध्ये पडले नाही आणि भारतामध्येच राहून महान कार्य केलं. म्हणून आज आपण बघतो की इस्रो वगैरे जे आहे एवढे मोठमोठे झालेले आहे, ते सगळे असे लोक, निस्वार्थ लोक भारतामध्ये होते, म्हणून हा सगळा विकास आपला होऊ शकला. तर आपण अशा प्रकारे व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्यामुळे समाजाला काहीतरी फायदा होईल, आपल्या देशाला फायदा होईल, गरिबांना फायदा होईल आणि आपला पण विकास होईल. आता हे सगळं करण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, कारण जर आपण दुर्बल असू तर काहीच करू शकणार नाही. म्हणून आपली सगळी समस्या आहे ह्या दुर्बलतेमुळे. आपण नेहमी म्हणतो की नाही ते आमच्याकडून काय होणार नाही, आम्हाला काही जमणार नाही. म्हणजे असा जो आपला नकारात्मक विचार असतो तो आपण काढून टाकायला पाहिजे. इतरांना जर जमू शकलं तर मला का जमणार नाही, कारण आपण असा विचारच कधी करत नाही की आपल्या सगळ्यामध्ये अनंत शक्ती विराजमान आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. सगळी शक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे, तुम्ही सगळं काही करू शकता यावर विश्वास ठेवा. म्हणजेच काय पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आता स्वामीजी 30 वर्षामध्ये अमेरिकेत गेले आणि बघा एकटेच गेले आणि 30 वर्षामध्ये त्यांनी कितीतरी ज्ञान संपादन केलं. विदेशी म्हणायचे की स्वामी विवेकानंद जशी इंग्लिश बोलतात तसे आमची मातृभाषा असूनही आम्ही तशी इंग्लिश बोलू शकत नाही. म्हणजे इंग्रजीचं ज्ञान, इतिहासाचं ज्ञान, भूगोलाचं ज्ञान, सायन्सचं, विज्ञानाचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान, म्हणजे एवढा अभ्यास त्यांनी केलेला होता इतक्या कमी वयामध्ये आणि कोणत्याही विषयावर ते बोलू शकत होते. त्यांचं साहित्य 9 खंडामध्ये आहे, 10 खंडामध्ये विवेकानंद साहित्य. म्हणजे असा एकही विषय नसेल की ज्यांनी तो हाताळलेला नाही. स्त्रियांचा विकास कसा होईल, त्यांना शिक्षण कसं मिळेल, या निम्न जातींचा विकास कसा होईल, म्हणजे सगळ्या भारतासमोरच्या ज्या समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांचं अध्ययन करून त्यांनी आपल्याला उपाय पण सुचवलेले आहेत. त्यांनी भारत भ्रमण करून सगळं बघितलं आणि भारताची काय अवस्था आहे, भारताला कशाची गरज आहे हे त्यांना कळलेलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रभावी उपाय त्यासाठी सुचवले आणि त्यानुसार रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि या केंद्राद्वारे पण अनेक कार्य होत आहे स्वामीजींनी सांगितलेल्या आदर्शाप्रमाणे. तर इथे स्वामीजी सगळ्यात पहिले म्हणायचे की माय होप लाईज इन यंगर जनरेशन, द मॉडर्न जनरेशन. आउट ऑफ देम विल कम माय वर्कर्स, दे विल सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया लाईक ए लॉयन्स. म्हणजे माझा तरुण पिढीवर विश्वास आहे, त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते येणार आहे आणि ते भारतासमोर असलेल्या सगळ्या समस्यांचा सिंहाप्रमाणे फडशा फाडतील. पण त्यांना जे युवक पाहिजे होते कसे पाहिजे होते, स्वामीजी म्हणायचे की दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट डेड देन अलाइव्ह. म्हणजे जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात, बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. म्हणजे आपण फक्त स्वतःपुरता विचार न करता इतरांसाठी पण जगलो पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ती भावना आली पाहिजे, संवेदना शक्ती आली पाहिजे की आपण इतरांचे दुःख कसे दूर करू शकतो. तर अशा प्रकारे इतरांसाठी जगणं हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला व्यक्तिमत्व विकास करायचा आहे,
आपल्याला बलशाली व्हायचं आहे, तेव्हा हे बघितलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक दृष्टीनं आपण बलशाली झालो पाहिजे. जर आपलं शरीर दुर्बल असेल, नेहमी काही ना काही रोग लागलेलेच असतील, शरीर निरोगी नसेल, तर अशा शरीराद्वारे आपण काय करणार? नेहमी स्वतःच्या शरीराचा विचार करायचा. आज माझं डोकं दुखते, उद्या माझं पोट दुखते, तर परवा काही दुखते. आता अशा प्रकारे जर आपली तब्येत असेल, आरोग्य असेल, तर कशामध्ये आपलं मन लागेल? कशामध्येही लागणार नाही. आणि शारीरिक सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी स्वामी विवेकानंद व्यायामशाळेत जायचे. स्वतःला त्यांनी मजबूत घडवलं होतं, पैलवान होते. म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं हे आपल्या हाती आहे. आपण कधीही जीवनामध्ये शिस्त पाळत नाही आणि शिस्त न पाळल्यामुळे काय होते? आपलं आरोग्य खराब होतं. म्हणजे किती आपल्याला आवश्यक आहे ते बघितलं पाहिजे. शरीर मजबूत राहावं त्यासाठी थोडा व्यायाम केला पाहिजे. ज्या वाईट गोष्टी आहे त्या आपण कधीही स्पर्श करू नये. जसं स्वामीजी म्हणतात की एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली, स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. आता स्वामीजींनी सांगितलं काय? त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. पण आज आपण बघतो की युवकांमध्ये खूप व्यसनाधीनता वाढत आहे. कॉलेजमध्ये वगैरे गेल्यावर आपण बघतो की ड्रग काय, स्मोकिंग आणि ड्रिंकिंग आणि रेव पार्ट्या आणि काय काय करतात. आता आईवडिलांनी घरून शिक्षणाला पाठवलं, आता हा ते कधी विचारच करत नाही की आपल्यावर आपल्या आईवडील एवढा खर्च करत आहे. मुलं गावागावामधून पुण्यामध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर मग बिघडतात. हे तरुण पिढीनं हा विचार केला पाहिजे की आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे. तेव्हा आपण जर आतापासून त्यासाठी प्रयत्न केले नाही आणि आलेली संधी जर आपण गमावून दिली, मग शक्य होणार नाही. तरुण वयामध्ये हेच वय आहे की काहीतरी प्राप्त करून घ्यायचं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, विद्या प्राप्त करून घ्यायची. आणि मग जर तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि खरं म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास तर पाहिजेच. म्हणजे शारीरिक बल तर पाहिजे. शारीरिक बल असलं तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. संकट जर जीवनामध्ये आली तर त्यांना फेस करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे. पळून जायचं नाही तर संकटांचा सामना करायचा. तोच एक मात्र आपल्याला आदर्श आहे. ह्या सगळ्या स्वामीजींच्या विचारावर मी एक हिंदीमध्ये कविता पण लिहिलेली आहे. ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी की पताका, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी की पताका, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. जो स्वार्थ पर होता है वह जीते जी मर जाता. मन में साहस, बाहों में शक्ति, हृदय बसाओ भारत शक्ति. ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी की पताका, परहित में जो प्राण होता वही अमर हो जाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. मन में साहस, बाहों में शक्ति, हृदय बसाओ भारत भक्ति. डरो नहीं तुम भारत वीर, गरीबों से खून का नाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. मन में साहस, बाहों में शक्ती, हृदय बसाओ भारत भक्ती. जर हे सगळं आपल्याकडे असेल आणि जर स्वामी विवेकानंद आपले आदर्श असेल तर आपल्याला कशाची भीती नाही. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक दृष्टीनं आपण सबल असलं पाहिजे. म्हणजे आपण कधी व्यसनाधीन होणार नाही. आपल्या शरीराचं रक्षण करण्याचा प्रयत्न करू, आरोग्य मेंटेन करू. आमच्या इथे मठामध्ये एक नारायणपूर आदिवासी भाग आहे, त्या भागामध्ये एक मुलगा आहे, अतिशय सुंदर. तो मंदिरामध्ये काम करतो, पण दररोज वॉकिंग करणार, व्यायाम करणार, कोणत्याही व्यसनाच्या अधीन नाही. तो पण आदिवासीच आहे, पण एवढं त्याचं जीवन चांगलं आहे. कोणतंही काम करणार, सगळ्या कामामध्ये हुशार. तर एकदम आदर्श मुलगा आहे आणि सगळ्या दृष्टीनं तो सगळं काम करतो आणि कोणत्याही कामाला कधीही नाही म्हणत नाही.
जिथे काम असेल, किचनमध्ये असेल, मंदिरात असेल, बुकस्टॉलमध्ये असेल, तो नेहमी काम करायला तयार असतो आणि कोणत्याही व्यसनाच्या अधीन नाही. दररोज सकाळी वॉकिंग करायला येतो, व्यायाम करतो, शरीर एकदम फिट ठेवलेलं आहे. म्हणजे असे पण आहे, त्याला जरी जास्त शिक्षण नसलं तरी त्याला माहिती आहे की आपण आपलं रक्षण करू शकलो पाहिजे. कुणाच्याही भानगडीत पडत नाही, कधी जास्त बोलत नाही, कुणाची निंदा करत नाही, तो आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो. म्हणजे हे आपल्याला बघा अशा आदिवासी मुलांकडून पण बरंच काही चांगलं शिकायला मिळतं. किंवा इथे आपण आरोग्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि आजकाल तर मुलांना सेलफोनचं व्यसन लागलेलं आहे. म्हणजे एवढं ॲडिक्शन होते की 24 तास फोन हातामध्येच पाहिजे. म्हणजे आपण बाजूला माणूस बसला आहे त्याच्याशी बोलत नाही, पण फोनवरच बघत बसतो. आता ते काही खरं आहे का? जे आपण बघतो, आता लोक काही पण दाखवू शकतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाला, त्यामुळे कितीतरी गोष्टी तयार करून दाखवल्या जाऊ शकतात. त्या सगळ्या खोट्या पण असू शकतात, पण त्या खोट्या गोष्टीमध्ये व्हर्च्युअल रियालिटी, त्या व्हर्च्युअल आहे, त्या काही खऱ्या नाही. आता व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आपण एवढं काही तल्लीन होऊन जातो की आपल्याला ते खरंच वाटायला लागतं. आणि तिथे लोकांना काही शेवटी पैसा कमावायचा असतो, त्यांना व्ह्यू जास्त पाहिजे असतात. ते कसं लोकांना आकर्षित करता येईल याकडेच बघत असतात. पण हे सगळं बघून मनामध्ये सिनेमे बघितले, हिंदी सिनेमे, त्या हिरो हिरोईनचे मोठमोठे बंगले बघितले, गाड्या बघितल्या, तर आपल्या मनामध्ये आपोआप इच्छा होते की हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. ते काही टिकून राहणारं नाही आहे. जे काही बाहेरच्या जगातलं ते काही टिकून राहणार नाही, ते बदलत जाते. पण आपल्याकडे जर मूल्य असेल, आपण कुठेही जरी गेलो, आता अण्णा हजारे बघा, ते मिलिटरीमध्ये ड्रायव्हर होते आणि त्यांचे सगळे साथी मेले युद्धामध्ये, तर त्यांना खूप वैराग गेला. त्यांना म्हटलं आपण जगून काय फायदा, आपण आत्महत्या करू. ते इंज्युअर झाले होते, जखमा झाल्या होत्या, परत आले घरी आणि मग रेल्वे स्टेशनवर गेले, ठरवले की आता आपण गाडी खाली उडी मारून संपवायचं. पण तिथे त्यांना एक स्वामीजींचं पुस्तक मिळालं. ते बुकस्टॉल होतं, तिथून छोटंसं त्यांनी स्वामी विवेकानंदांचं पुस्तक विकत घेतलं आणि त्यामध्ये तिथे लिहिलेलं होतं की मरण्यापेक्षा तुम्हाला जर खरोखर मरायचं असेल तर स्वतःचा स्वार्थ सोडून इतरांसाठी जगा आणि त्यामध्येच खरंच जीवन आहे. तर असं जगणं तर मरणच आहे. आणि मग त्यांचं मन बदललं, स्वतःच्या गावामध्ये आले आणि गावामध्ये मंदिरामध्ये राहू लागले आणि मंदिरामध्ये राहून त्यांनी त्या गावासाठी कितीतरी कार्य केलं. आजही लोक ते गाव बघायला जातात. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा अशा कितीतरी योजना राबवल्या आणि त्यांनी एक आदर्श गाव निर्माण केलं. तर अशा प्रकारे लोक आहेत की जे या विचाराने प्रेरित होऊन चांगले कामं करतात. तर हे सगळं आपल्यासाठी उपलब्ध आहे, फक्त काय आपली इच्छा पाहिजे. आता आपण वाचतो बरेचदा, पण आपल्या काहीच लक्षात राहत नाही आणि लक्षात राहिलं तरी आपण ते आचरण करत नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये त्या बुद्धीमध्ये ते इच्छाशक्ती पाहिजे, आपण ज्याला विल पॉवर म्हणतो. ते जे मला चांगलं वाटते ते मी केलंच पाहिजे. म्हणजे असं नाही की आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती नाही, आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती आहे. आपण सत्य बोललो पाहिजे हे कोणाला माहिती नाही. सत्यम वद धर्मम चर हे सगळ्यांना माहिती आहे. ते सत्य बोला, धर्माचं आचरण करा. पण आता किती लोक सत्य बोलतात आणि आपल्याला माहिती आहे की आपण खोटं बोलत आहोत हे आपल्याला माहिती असते आणि माहिती असूनही आपण खोटं बोलतो. म्हणजे बघा, खोटं बोलल्यामुळे समाजामध्ये आपली काहीच किंमत राहत नाही. दिलेला शब्द आपण पाळला पाहिजे. कुणाला शब्द दिला, रघुकुल रीत सदाचिली आई, प्राण जाय पर वचन न जाय. अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांनी मृत्यू पत्करला पण कधीही खोटं बोलले नाही. भगवान श्री रामकृष्ण, विवेकानंद. कारण शेवटी गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. आणि आपल्याला माहिती आहे आपलं जे चिन्ह आहे भारताचं राष्ट्रचिन्ह, तिथे 4 सिंह आहे. एक सिंह काही दिसत नाही, त्याचं तोंड मागे आहे. 4 सिंह आहे आणि खाली लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? सत्यमेव. मग सत्यमेव हे वेदामधलं वाक्य घेतलेलं आहे की आमचा आदर्श काय आहे? सत्यमेव जयते. जय शेवटी सत्याचा होतो.
खोटं नाटक बोलून मिळालेला जय कधी टिकून राहत नाही. जर यश मिळालं तरी ते अपयशच आहे. सत्याचाच जय होतो हे आपलं ब्रीदवाक्य आहे. सत्यमेव जयते. म्हणजे आपण सगळ्यांनी सत्याचं आचरण केलं पाहिजे. सत्य मोदा धर्मम तर हे सगळं सांगितलेलं आहे, तरी पण आपण करतो का? म्हणजे असं नाही की आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती नाही. म्हणजे जरी माहिती आहे की सकाळी उठल्याचे खूप फायदे आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, आपण ठरवतो पण शेवटी आपण आचरण करत नाही. हे का करत नाही? कारण इच्छाशक्ती नाही, दृढ निश्चय नाही. मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे विवेक आहे, चांगलं काय आहे वाईट काय आहे हे माहिती आहे, तर ज्यांना माहिती नसेल ते वाईट कर्म करत जातील. पण ज्यांना माहिती आहे की नाही हे असं करणं वाईट आहे, आपण चांगलंच केलं पाहिजे, पण माहीत असूनही ते करत नाही. म्हणून पहिले जिभेवरती कंट्रोल पाहिजे. दोन्ही गोष्टीमध्ये, बोलण्यामध्ये पण पाहिजे, खाण्यामध्ये पण पाहिजे. आता आपल्या जिभेवरती सरस्वती वास करते, आपण त्याला वाणी म्हणतो, वागेश्वरी म्हणतो, वागदेवता म्हणतो. आता या जिभेवर जर सरस्वती वास करते तर आपण कसं बोललं पाहिजे? म्हणजे बोलणंसुद्धा एक कलाच आहे, आर्ट ऑफ स्पीकिंग. तर आपण कुणाचीही मनं जर दुखावली तर काय होईल? लोकांना दुःख होईल, कष्ट होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागेल. आपण जेव्हा कठोर बोलतो, कोणाला शिव्या देतो, कोणाची निंदा करतो, भांडणं करतो, तेव्हा आपल्याला बरं वाटतं. इतरांचा अपमान करतो, कधी कधी आईवडिलांचा पण आपण हा विचार करत नाही की आपण जर लोकांची मनं दुखवली तर हे सुद्धा एक वाईट कर्मच आहे. कारण आपल्याकडे काय आहे? काया वाचा मनसा, शरीर आहे, मन आहे आणि वाणी आहे. ह्या 3 गोष्टीद्वारे आपण कर्म करत असतो. तेव्हा चांगलं आणि वाईट आपल्याला ठरवायचं आहे. तर शरीराद्वारे तुम्ही चांगले कर्म करा, सेवा करा. कधी कॅम्प असेल कॅम्पला जा, मठामध्ये येऊन व्हॉलेंटिअर व्हा. त्या परोपकाराय इदं शरीरम, लोकांवर उपकार करण्यासाठी हे शरीर मिळालेलं आहे. आता संत लोक चंदनासारखे दिसतात आणि ते जगासाठी जगत असतात. तेव्हा परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना, परोपकार करणं म्हणजेच पुण्य आहे आणि लोकांना हानी करणं म्हणजेच पाप आहे. तेव्हा हे शरीर मिळालेलं आहे, शरीराद्वारे असेच कर्म करा की जे कर्म चांगले आहे, सत्कर्म आहे, लोकांचं कल्याण करणारे आहे. असे वाईट कर्म करू नका किंवा उगीचच लोकांना फसवू नका किंवा वाईट लोकांच्या संगतीत जाऊन वाईट व्यसनांना अधीन होऊ नका. तर शरीराद्वारे आपल्याला पुण्यकर्म करायचे आहे. जे जर आपल्याला मन पवित्र करायचं असेल, जन्मोजन्मी आम्ही पुण्यकर्म केले तेव्हा कुठे या विठ्ठले कृपा केली, असं नामदेव महाराज म्हणतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे आम्ही पुण्यकर्म खूप केले म्हणून भगवंताची कृपा झाली. तर आपल्या हातून काहीतरी पुण्यकर्म झाले पाहिजे. थोडं दानधर्म करणं, कुठे सेवा करणं, कुठे गरिबांना मदत करणं, हे सगळे पुण्यकर्म आहे. तर ते आपण शरीराद्वारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा ह्या शरीराचा सदुपयोग करा. त्यानंतर मन आहे, मनामध्ये लोकांविषयी वाईट विचार पण येऊ देऊ नका. शेवटी मनामध्ये आपल्या एवढे काही विकार पडलेले आहेत आणि ते सगळे वाईटच असतात जास्तीत जास्त, आणि आपण त्यांना आपले शत्रू म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, तर हे आपले 6 शत्रू आहेत. ते मनामध्ये राहतात आणि त्यांना बळी पडूनच आपण जगामध्ये वाईट कर्म करत असतो. एखादा लोभी मनुष्य असेल, तो कुणाची पर्वा करत नाही, खून करेल, चोरी करेल, दरोडेखोरी करेल, काही करेल, पण तो कसा पैसा कमवायचा हेच करेल. कारण त्याच्या मनामध्ये लोभ आहे. त्या लोभाला बळी पडून तो कुणाचीच पर्वा करत नाही. तो नातेवाईकाची पर्वा करत नाही, कुणाची पर्वा करत नाही आणि सगळ्यांचं स्वतः हडप करण्याचा प्रयत्न करतो. कशामुळे? लोभामुळे. आता कुणाला जास्त मार्क मिळाले तर आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते, अरे त्याला जास्त मिळाले, मग आपण त्याचा द्वेष करायला सुरुवात करतो. अरे त्याला जास्त मार्क मिळाले, तुम्ही प्रयत्न करा ना, त्यांना कसे मार्क मिळतात अभिनंदन करा. त्याला कसे जास्त चांगले मार्क मिळाले, आपणही त्याच्या प्रकारे जर अभ्यास केला तर आपल्यालाही मिळेल. पण आपण ते न करता उलट त्याला खाली कसं ओढायचं हा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या मनामध्ये हा ईर्षेचा भाव, मत्सराचा भाव खूप असतो. आपल्यापेक्षा कोणीही वरचढ झालेलं आपल्याला बघवत नाही. आपल्यापेक्षा कोणी हुशार असेल, कोणी श्रीमंत असेल,
तर ते आपल्याकडून बघवल्या जात नाही. त्यालाही कसं आपल्या पातळीवर आणायचा हा प्रयत्न आपण करत असतो. आपल्याला वर उठायला पाहिजे, त्याचा आदर्श घेऊन आपल्याला प्रगती करायला पाहिजे, पण ते न करता त्याला आपण आपल्या पातळीवर आणतो. एकदा एक व्यापारी होता आणि त्याला खेकडे पाठवायचे होते विदेशामध्ये. तर त्याने एका बास्केटमध्ये टोपलीमध्ये सगळे खेकडे भरले आणि तो घेऊन गेला जहाजावर. ते तिथले लोक म्हणाले, अहो हे काय आहे, म्हणजे तुम्हाला विदेशात पाठवायचे आहे ते त्याला छान प्रकारे पॅकिंग केलं पाहिजे, मग असे उघडे टोपली घेऊन आले ना म्हणे ते पाठवा. म्हणतात आम्ही कसं काय पाठवणार, तुम्ही लोक काही काळजी करू नका. नाही का, हे सगळे भारतीय खेकडे आहेत. हे खेकडा टोपलीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर दुसरा खेकडा त्याचे पाय ओढून घेईल आणि सगळे बास्केटमध्येच राहील, एकही बाहेर जाणार नाही याची मी गॅरंटी घेतो. तर पाय कसे ओढायचे म्हणजे कुणाचीच प्रगती होऊ द्यायची नाही, सगळे आपण आहोत तिथेच राहायचं. म्हणजे ही आपल्या मनामध्ये एक प्रकारे जी भावना असते ते काय, तो दोष आहे, विकार आहे. तर हा मनामधून मत्सर काढून टाकायचा असेल तर अशा लोकांची स्तुती केली पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की आपणही त्यांच्यासारखं कसं व्हायचं. हा मार्ग उत्तम आहे. द्वेष करून आणि ईर्ष्या करून आपल्याला काय मिळणार आहे, त्याला खाली ओढून तरी काय मिळणार आहे. तर पण हे विकार मनामध्ये आहे ना, आता त्यालाच तर बळी पडून आपण हे सगळं करत असतो. तर हे जे विकार आहे, राग येणं आहे, घरी कोणा नाही म्हटलं, आता मुला मुलींना काय पाहिजे, मोबाईल पाहिजे किंवा बाईक पाहिजे, आईवडिलांनी म्हटलं की नाही तेवढे पैसे नाही, तर मग ठीक आहे, राग येतो, मग मी आज जेवणारच नाही किंवा हे इकडे फेकफाक करणार, कॉलेजमध्ये जाणार नाही, मला बाईक मिळालीच पाहिजे, मला सेलफोन मिळालाच पाहिजे, म्हणजे असं आग्रह धरून बसायचा. आता जी वस्तू पाहिजे ती मिळाली नाही की लगेच आपल्याला राग येतो. म्हणाले ठीक आहे, नाही मिळाली तर नाही मिळाली, आतापर्यंत आपल्याकडे नव्हतीच, काय बिघडते, अजून 1-2 वर्ष आपण काढू, जेव्हा आपण पैसे कमावू तेव्हा आपण घेऊ ना सगळ्या गोष्टी. आता आईवडील आपल्याला शिकवत आहे हेच तर भरपूर आहे, पुन्हा कशाला डिमांड करायचे की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. त्यांचं जर इन्कम मर्यादित असेल तर ते तरी कुठून देणार आहे. पण आपण तसला विचार न करता नुसत्या डिमांड करत राहतो आणि जर त्या इच्छा पूर्ण केल्या नाही तर आपल्याला राग येतो. मग कामात क्रोधो अभिजायते, जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा मनुष्याला क्रोध येत असतो. या कामनांमुळेच खूप कामना असते, योग्य वेळी योग्य विचार न केल्यामुळे त्याचे किती दूरगामी परिणाम भोगावे लागतात हे तरुण वयात कळत नाही. पण जर सांगितलं आपल्याला, जर वरिष्ठांनी सांगितलं असेल, आईवडिलांनी सांगितलं असेल, ते सगळं आपल्या कल्याणासाठी आहे, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे आणि आपलं मत बदललं पाहिजे, कारण ते आपल्या हितातच सांगत असतात. म्हणजे हा विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला मनाला स्ट्रॉंग करायचं आहे, मनामध्ये आत्मविश्वास, साहस हे सगळं आणायचं आहे आणि आपल्या मनामधले विकार हळूहळू कमी करायचे. त्यासाठी चांगल्या विचारांचं वाचन केलं पाहिजे. स्वामींची पुस्तकं वाचा, दररोज तुम्ही पुस्तकं वाचली तर काहीतरी चांगले विचार तुमच्या मनामध्ये येईल. जेव्हा अशा प्रकारचे विचार आले तर तुम्ही त्याला चांगल्या विचाराने बाहेर काढून टाकू शकता. इच्छाशक्ती तुमची वाढेल, तुम्ही चांगल्या गोष्टी करायला प्रवृत्त व्हाल, तुमच्या मनाची दृढनिश्चय वाढेल, इच्छाशक्ती वाढेल, तुमचा विवेक वाढेल, तुम्हाला चांगलं काय वाईट काय कळेल आणि तुम्ही ते सगळं सोडून द्या. तेव्हा जिभेद्वारे चांगली कर्म करा, मनाद्वारे चांगले विचार करा, शरीराद्वारे चांगली कर्म करा, कारण शेवटी तेच आपल्यासोबत जाणार आहे. बाकी तुम्ही इथे सगळं काही जे काही करता ते काही जात नाही सोबत. तेव्हा आपल्याला एक चांगलं व्यक्ती होऊन, एक पवित्र मनुष्य होऊन किंवा स्त्री होऊन हे जग सोडायचं आहे. जेव्हा हा एवढा मूल्यवान जन्म मिळाला याचं आपण सार्थक करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तर हा जन्म आहे. तर अशा प्रकारे आपण स्वामीजींचे काही विचार घेऊन आपलं जीवन घडवलं पाहिजे आणि त्यामध्येच आपलं कल्याण आहे. तेव्हा हा विषय असा फार मोठा विषय आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे शेवटी आत्मविकास करून घेणं. जर मन पवित्र झालं तर आपल्यामधली आत्मशक्ती आपोआपच प्रगट होईल, काहीही करावं लागत नाही. जेवढं जेवढं मन पवित्र होत जाईल तेवढी तेवढी आपल्यामधली आत्मशक्ती वाढत जाईल
आणि ती शक्ती वाढली की मग तुम्ही पण विवेकानंदांसारखे महान होऊ शकता, कारण त्यांनी ती शक्ती पूर्णपणे प्रगट केली. पण त्यासाठी मन एकाग्र आणि पवित्र पाहिजे आणि त्यासाठीच हे सगळं आपल्याला संघर्ष करावा लागतो, साधना करावी लागते, कर्म करावे लागतात. हे सगळं आपलं चरित्र निर्माण करण्यासाठी, की आपण चारित्र्यवान झालो पाहिजे, तेच खरं शिक्षण आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटेलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. तर आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे आमच्या चारित्र्याचं गठन होईल, आमच्या मनाची शक्ती वाढेल, आमच्या बुद्धीचा विकास होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहायला शिकू. पण तुम्ही शांततेनं ऐकलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि अभिनंदन. आणि इथेच आपण संपूया. नमस्कार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.